डॉक्टर अशोक कामत संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते. हिंदी आणि मराठी या दोन्ही विषयात त्यांनी PhD पदवी प्राप्त केली होती. त्यांनी 12 वर्षे शाहू कॉलेजमध्ये अध्यापन केले. त्यानंतर 8 वर्षे गरवारे कॉलेजमध्ये अध्यापन केले. त्याच्यानंतर 22 वर्षे युनिव्हर्सिटीमध्ये संत नामदेव अध्यासनाचे काम केले. आणि त्यानं निवृत्त झाल्यानंतर जे विद्यापीठाच्या चौकटीत राहून करता आले नाही ते करण्यासाठी त्यांनी गुरुकुल प्रतिष्ठानची 2002 साली स्थापना केली. आणि नामदेव अध्यासनात असताना ज्या वाटेने संत नामदेव घुमानला गेले होते त्याच वाटेने शोध घेत डॉक्टर कामत घुमानला गेले. त्यांची संत नामदेवांवर श्री नामदेव एक विजय यात्रा, संत नामदेव आणि गुरु नानक देव, संत नामदेव आणि संत एकनाथ ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. याखेरीज संत रोहिदास, आपला देश आपली माणसे, ज्ञानदेव भगिनी मुक्ताबाई, पसायदान, सुभाषमय दिवस, मातृहृदयी साने गुरुजी, महात्मा बसवेश्वर अशी त्यांची बरीच पुस्तके लोकप्रिय आहेत. एकनाथ नवदर्शन या ग्रंथाचं संपादन त्यांनी डॉक्टर सतीश बडवे यांच्यासह केले आहे. डॉक्टर कामत 2002 मध्ये गुरुकुलची स्थापना केल्यानंतर स्वतः तिथे अध्ययन संशोधन करीत असतच, पण त्यांनी माणसं पारखून अनेक प्रकल्प तयार केले. विद्यापीठात त्यांच्या मार्गदर्शनाखाली PhD मिळवलेल्या 50 विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थीही त्यांच्या मदतीला येऊ लागले. त्यांचा जनसंपर्क अफाट होता. सरकारकडून काहीही मदतीची अपेक्षा न ठेवता ओळखीतीन देणग्या मिळवून त्यांनी 22 वर्षे गुरुकुल प्रतिष्ठानला एका उंचीवर नेऊन ठेवले. गेली सलग 22 वर्षे निघणारी पूर्ण मराठी दैनंदिनी हे गुरुकुल प्रतिष्ठानचे खास वैशिष्ट्य आहे. दैनंदिनीत समाविष्ट असणारी दरवर्षी वेगळ्या संतांची वचने हे तिचे वेगळेपण आहे. गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे देणगीदारांच्या निधीतून 14 प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण पुरस्कार दिले जातात, जे इतर संस्थांतून दिले जात नाहीत. डॉक्टर कामत यांनी गुरुकुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून संत साहित्यावर आधारित ग्रंथ प्रकाशित केलेच, जसे की हिंदी तुकाराम गाथा, सार्थ झटिक हिंदी ज्ञानेश्वरी, मराठवाडी हिंदी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण प्रत, दासबोध पारायण प्रत. त्याबरोबरच काही छोट्या पुस्तिकाही प्रकाशित केल्या. त्या सामान्य माणसांना अल्प किमतीत उपलब्ध करून दिल्या. त्यांची संख्या 125च्या वर आहे. स्वार्थ न बघता त्यांनी बरोबर काम करणाऱ्या प्रकल्पकांना प्रोत्साहन दिले. त्यांची पुस्तके प्रकाशित केली. माझ्याबरोबर काम करणाऱ्यांनी पडद्यामागे राहू नये असे ते नेहमी म्हणायचे. माणूस म्हणून डॉक्टर कामत अतिशय सुस्वभावी होते. एकदा एखादा माणूस आपला मानला की त्याला लागेल ती मदत करायला ते सदैव तयार असत. अनेक मुलांना आर्थिक मदत करून त्यांनी नावारूपाला आणले आहे. गुरुकुल प्रतिष्ठानमधील आम्हा सर्वांना ते कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच मानत, वडिलांच्या अधिकाराने रागवीत आणि कौतुकही करत. गुरुकुल प्रतिष्ठानने अनेक ज्ञानसत्रे या 22 वर्षांमध्ये घेतली. त्यातल्या प्रत्येक विषयाच्या निवडीमागे एक वैशिष्ट्य आहे. डॉक्टर कामत महिन्यातून 2 ज्ञानसत्रे गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे व्हावीत या बाबतीत आग्रही होते. उत्तम नियोजन, कामाची विभागणी यामुळे गुरुकुल प्रतिष्ठानचा प्रत्येक कार्यक्रम उत्तमरित्याच पार पडत असे. गुरुकुल प्रतिष्ठानच्या कार्यालयात डॉक्टर कामत यांनी श्रमपूर्वक जमा केलेला प्रचंड ग्रंथसंग्रह आहे. कामत सरांच्या कार्याबद्दल बोलावे तेवढे थोडेच आहे. विद्वान असूनही त्यांना विद्वत्तेचा यत्किंचितही गर्व नव्हता. अत्यंत साधे राहायचे.
डॉक्टर कामत यांनी SM जोशी हिंदी प्रशालेत अनेक उपक्रम राबवले. हिंदी मीडियमची शाळा कॉन्व्हेंट्सच्या गराड्यात असूनही विद्यार्थी संख्या कमी होऊ दिली नाही. आता ते शाळेत कोणत्याही पदावर नव्हते, पण शाळेबद्दलचा अभिमान कायम होता. त्यांना आयुष्यात बरेच पुरस्कार मिळाले, पण त्यांच्या विद्वत्तेचे आणि लेखनाचे व्हायला हवे तेवढे चीज झाले नाही याची खंत वाटते. डॉक्टर कामतांच्या रूपाने आम्ही गुरुकुल प्रतिष्ठानचा कुटुंब प्रमुख गमावला आहे. ही पोकळी भरून येणे शक्य नाही. आता उरल्या आहेत त्या फक्त आठवणी. असं म्हणतात, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्याची पत्नी खंबीरपणे उभी असते. त्याप्रमाणे सौ जाई कामत सरांच्या पाठीमागे उभ्या होत्या. सर 83व्या वर्षी अखंड कार्यरत होते. याचे रहस्य तेच आहे. ते जायच्या 2च दिवस आधी गुरुकुल प्रतिष्ठानने माझे संस्कारक आईवडील या विषयावर ज्ञानसत्र घेतले होते. त्याचवेळी माझ्या मनात आलं, आईवडिलांच्या वागणुकीतून जसे संस्कार आमच्यावर झाले, तसे सरांच्या बरोबर राहून दैनंदिनी लिहिणे, सभाधीटपणा, कार्यक्रमाची सुनियोजित आखणी करणे असे अनेक संस्कार मनावर ठसले. कुठलाही लेख लिहिण्याआधी मुद्दे कार्ड्सवर टिपून काढणे, हेही आम्ही गुरुकुलचे प्रकल्पक त्यांच्याकडून शिकलो. आम्हाला तुमचे मार्गदर्शन अजून हवे होते सर, पण तुम्ही अचानक निघून गेलात.